नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व ई क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण वर्ग 6वा विषय इंग्रजी पाठ हेल्दी डिझर्ट मिलेट खीर ऑफ कलाहंडी ट्रायबल्स हा पाठ शिकणार आहोत। आज आपण या व्हिडिओमध्ये सुवान खीर म्हणजेच कालाहंडीमधील आदिवासींची प्रसिद्ध असणारी मिलेट खीर या खास गोड पदार्थाची ओळख करून घेणार आहोत। मोस्ट इंडियन्स हॅव अ स्वीट टूथ and the sheer variety of desserts across communities boggles the mind. कालाहंडी ट्रायबल्स are no different. बहुतेक भारतीयांना गोड पदार्थ खूप आवडतात। वेगवेगळ्या समाजांमध्ये बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांची विविधता पाहिली तर आपल्या मनाला खूप आश्चर्य वाटते। कालाहंडीमधील आदिवासी अशा आश्चर्यकारक पदार्थ बनवण्याला अपवाद ठरत नाहीत। They add to the country's amazing repertoire of sweet dishes with the famous Suwan Kheer, and it has twin benefits. कालाहंडीमधील आदिवासी सुवान खीर या प्रसिद्ध खिरीच्या रूपाने देशातील स्वादिष्ट गोड पदार्थांच्या विविध संग्रहांमध्ये आणखी एका खास पदार्थाची भर घालतात। या खिरीचे दोन फायदे आढळून येतात। While it satisfies one's cravings for a post-meal sweet, it is a healthy option at the same time. सुवान खीर जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा पूर्ण करते। याच वेळी ही खीर खाणे हा एक आरोग्यदायी पर्याय सुद्धा आहे। Millets have always been a part of tribal cuisine and food habits. भरड धान्य अर्थातच बाजरी, नाचणी इत्यादी मिलेट्स ही आदिवासींच्या स्वयंपाकामधील पदार्थांचा आणि त्यांच्या आहाराचा सवयीचा भाग राहिलेली आहेत। As the world celebrates the International Year of Millets and the focus is on the Mota Anaj in India, Suwan Kheer serves as one good example of eating healthy that also tastes well. जगभरात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जात असतानाच आणि भारतात मोठा अनाज म्हणजेच भरड धान्यांकडे विशेष लक्ष दिले जात असताना सुवान खीर हा आरोग्यदायी आणि चविष्ट आहाराचे एक उत्तम उदाहरण ठरते। Gaons, Counts and some other tribes have learned the recipe from programs run by the Development Agency for Poor and Tribal Awakening at Bhawanipatna, Kalahandi District Headquarters. गौंड, कौंड आणि इतर काही आदिवासींनी सुवान खीर ही पाककृती भुवनेश्वर कालाहंडी जिल्ह्यामधील मुख्यालयातील गरीब आणि आदिवासी जागृती विकास संस्था यांच्या आयोजित कार्यक्रमांमधून शिकली आहे। About half a kilo of Suwan chawla, that is foxtail millet, is boiled in 2 liters of water, stirring continuously to avoid lumps. सुमारे अर्धा किलो सुवान चावला अर्थातच कांगणी म्हणजेच राळा हे 2 लिटर पाण्यात उकळले जातात। गुठळ्या होऊ नये म्हणून हे द्रावण सतत ढवळले जाते। Some 100 ग्रॅम of powdered मूंगफली, that is peanuts, amount of soap, that is fennel seeds, are mixed and kept aside. सुमारे 100 ग्रॅम शेंगदाण्यांची पावडर आणि थोडी बडीशेप एकत्र करून बाजूला ठेवली जाते। Half a kilo of gur, that is jaggery, is dissolved in about a liter of water and then filtered. अर्धा किलो गूळ सुमारे 1 लिटर पाण्यात विरघळवला जातो आणि नंतर त्याला गाळून घेतले जाते। The jaggery is slowly added to the boiling millet and then the peanut mixture. Some 100 grams of desiccated coconut is also added and the kheer is left simmering for a while. उकळत असलेल्या भरड धान्यात हळूहळू गूळ घातला जातो आणि त्यानंतर शेंगदाण्याचे मिश्रण त्यात घातले जाते। सुमारे 100 ग्रॅम सुके खोबरेही यामध्ये घातले जाते आणि त्यानंतर काही वेळ ही खीर मंद अशा आचेवर शिजू दिली जाते। Many people like to add some ghee and salt to the sweet dish to enhance the taste. The result is syrupy, sumptuous dessert that no one can get enough of. चव वाढवण्यासाठी अनेक लोकांना या गोड पदार्थात थोडे तूप आणि मीठ घालायला आवडते।
शेवटी तयार होते एक रसाळ, स्वादिष्ट आणि भरपूर चव असलेली खीर, जी खाल्ल्यावर कितीही खाल्ली तरी कमीच वाटत जाते. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.